आज 2 मे गुरुवार. सर्वांना शुभेच्छा. आपण आता श्रद्धात्रय विभाग योग पाहतो आहोत. 2 श्लोक झालेले आहेत. आज आता 3ऱ्या श्लोकापासून सुरुवात करणार आहे. थोडासा धावता आढावा पुन्हा त्या 2 श्लोकांचा घेऊयात. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. काल आपण असं पाहिले होते पहिले 2 श्लोक की जे शास्त्रविधीला सोडून केवळ श्रद्धेनं युक्त होऊन यजन पूजन करतात त्यांची अवस्था काय, किंवा त्यांची श्रद्धा कुठली, सात्विक, राजस की तामस. त्याच्याबद्दल थोडंसं शंकराचार्यांनी असं म्हटलेलं होतं की जो कोणी सामान्य मनुष्य शास्त्रविधी किंवा शास्त्राच्या आज्ञेला किंवा श्रुती स्मृती इत्यादी शास्त्रांनी सांगितलेल्या विधानांना सोडून श्रद्धेनं आणि आस्तिक्य बुद्धीनं संपन्न होऊन देवादिकांचं पूजन करतात तर त्यांची श्रद्धा कुठली. आणि या विचारण्यामुळं किंवा या वचनामुळं श्रुती स्मृती यामधील शास्त्रविधानांना न जाणता केवळ वडील करत आलेत, आपले मोठी माणसं करत आलीत, त्यांना आदर्श मानून जो श्रद्धापूर्वक देवादिकांचं पूजन करतो, बाकी त्यांना शास्त्रविस्त्र माहिती नाही, वेदांनी काय सांगितलं माहिती नाही, स्मृती म्हणजे मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती त्याच्यामध्ये सुद्धा सगळा आचार सांगितलेला असतो पण तेही माहिती नाही. पण पूर्वापार जसं चालत आले, त्यांचे वडील करायचे तसं आपले वडील करायचे, आपले वडील करायचे तसं मुलगा करतो, मग त्याचा मुलगा करतो. तर हे जे चाललं आहे हे शास्त्रविधींना जाणत, आणि काही जण असे असतात की शास्त्रविधी जाणतात पण त्यांना ते शास्त्रासारखं वागायचं नसतं. म्हणजे काही न जाणता परंपरेनं चालत आले म्हणून शास्त्रविधी पाळत नाहीत, आणि ज्यांना शास्त्रविधी माहिती आहे त्यांना तो आवडत नाही म्हणून त्याच्या विरुद्ध ते मनाला येईल तसं पूजन करत राहतात. मग श्रद्धेनं युक्त हे जे विशेषण लावलेलं आहे ते देवादिकांच्या पूजेविषयी कोणतंही शास्त्र जाणत असूनही त्यावर श्रद्धा न ठेवता शास्त्रानं विधान केल्याप्रमाणे देवादिकांच्या पूजेमध्ये श्रद्धायुक्त होऊन जो वर्तन करतो अशी कल्पना केलेली. आणि हे वचन ये शास्त्रविधी उत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः हे जे सारखं सांगितले ते महत्त्वाचं की अशा प्रकारच्या माणसांची ही निष्ठा कोणत्या प्रकारची असते, सात्विक असते, राजस असते की तामस असते. आणि असं म्हणण्याचा सारांश असा आहे की त्याप्रमाणे मनुष्याची सगळी कर्म होतात. प्रत्येक कर्म, यज्ञ, दान, तप, सगळी जी कर्म आहेत ती या 3 श्रद्धेप्रमाणेच होत असतात, 3 प्रकारानुसार होत असतात. असा पहिला श्लोक होता. आणि 2ऱ्या श्लोकामध्ये भगवंतांनी मग त्याला उत्तर दिलेलं आहे की ही जी श्रद्धा असते ही 3 प्रकारची असते, सात्विक, राजस आणि तामस. तर ह्या 3 प्रकारच्या श्रद्धा ह्या सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत दिसून येतात आणि त्या स्वाभाविक असतात. स्वाभाविक म्हणजे मागील जन्मामध्ये धर्म्य किंवा अधर्म्य, म्हणजे धर्माला अनुसरून केलेलं कर्म असेल त्याला धर्म्य म्हणायचं आणि धर्माला अनुसरून न केलेलं ते अधर्म्य. तर असे जे संस्कार झालेले आहेत ते आपल्या मृत्यूच्या वेळी तसेच राहतात. आणि म्हणून 15व्या अध्यायात आपण पाहिलेलं आहे की ते सगळं घेऊन
मनःष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती असं म्हटलेलं होतं की पुन्हा दुसऱ्या जन्मामध्ये मनासह जी 6 इंद्रिय आहेत ती आपल्या प्रकृतीच्या ठिकाणी त्यांचं आकर्षण करून घेत असते. म्हणजे ते तसेच्या तसे पूर्वीचे संस्कार आपण बरोबर घेऊन येत असतो. म्हणून मी नेहमी म्हणते गाठोडं, की आपल्याबरोबर आपण आपलं गाठोडं घेऊन येतो. मग ते एवढं आहे का एवढं आहे ते काही आपल्याला माहिती नसतं, आपल्याला आठवत नसतं. म्हणून मग सत्वगुणामुळं उत्पन्न झालेली जी श्रद्धा आहे त्यांची श्रद्धा देव इत्यादींची पूजन करण्यासाठी असते, म्हणून ती सात्विकी असते. आणि रजोगुणामुळे उत्पन्न झालेली श्रद्धा जी आहे त्याच्यानुसार ते यक्ष राक्षस अशांची पूजा करत असतात. आणि तमोगुणामुळं प्रेत पिशाच इत्यादींची पूजा करत असतात. हे सगळं आपल्याला व्यवहारामध्ये दिसत असतं बघा. आपल्या घरामध्ये एक कुलपरंपरा वेगळी असते, आपण त्या देवतांची पूजा करतो. पण काही जण म्हणतात नाही आम्हाला आम्ही पिराची पूजा करतो, आम्ही अमक्याची पूजा करतो, आम्ही 7 आसरांची. मागे मी असं एक उदाहरण आमच्या शेजारच्यांचंच पाहिलेलं होतं की काहीतरी आजार झालेला आहे, तो काही केले त्या सुनबाईचा कमी होत नाही, म्हणून मग त्या 7 आसरा म्हणजे अप्सरा वगैरे असा त्याचा अपभ्रंश झालेला असेल तर अशांची पूजा, आणि त्यांना त्याचा गुण येतो माणसांना, असं आहे. मग ह्या 3 प्रकारच्या श्रद्धा सांगितलेल्या. आता श्रद्धाचा अर्थ सांगितला विश्वास, दृढ विश्वास. माणसाचा पक्का विश्वास असतो की मी हे केलं तर मला हे मिळणार म्हणजे मिळणार. आणि म्हणून ज्याची जशी श्रद्धा असेल तसा तो वागतो, असं 3ऱ्या श्लोकामध्ये सांगतात. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत, श्रद्धामयोऽयं पुरुष यो यच्छ्रद्धस्स एव सः. अगदी छान सांगितलं बघा की सत्वानुरूपा सर्वस्य. सत्वानुरूपा, सत्वाला अनुरूप, सत्वाला म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये जसा भाव असेल, सत्वचा अर्थ आहे आपल्या सत्व हा शब्द नेहमी मनासाठी अंतःकरणासाठी वापरला जातो. तर अंतःकरणामध्ये जसा भाव असेल तशी त्याची श्रद्धा असते. सर्वस्य म्हणजे सर्वांची. 100 माणसांचा जर आपण असा हे पाहिला डाटा कलेक्शन किंवा असं त्यांच्याकडं पाहणी केली तर प्रत्येकाची श्रद्धा ही वेगळी असणार आहे. त्यामुळे त्यातल्या 10-20 जणांची सात्विक असेल, 10-20 जणांची राजस असेल, काही 40-50 जणांची तामस असेल. तर असं ते आपल्याला निरीक्षणातून सुद्धा लक्षात येतं. तुम्ही 10 घराची पाहणी केली तरीसुद्धा आपल्या लक्षात येईल की 5 घरामध्ये सगळं शांत, सगळं चांगलं वातावरण असेल, 2-3 घरामध्ये सगळं असं अनिश्चित चंचल असं वातावरण असेल, अस्थिर वातावरण असेल, आणि 2 घरामध्ये तर अगदी भयानकच सगळं, म्हणजे सतत भांडण तंटा वगैरे कुठलं काही असं चांगलं केलंच जात नाही. तर म्हणून आता ते सांगतात बघा की सत्वानुरूप म्हणजे आपल्या अंतःकरणानुसार, अंतःकरणात जे भाव असतील त्याच्यानुसार सर्वस्य श्रद्धा भवती, सर्वांची श्रद्धा असते. कोणाला सांगतायत? भरत कुलोत्पन्न भारता म्हणजे अर्जुन. मग आता पुढच्या याच्यात संधी आहे बघा. श्रद्धामयः अयम पुरुषः, विसर्गाचा ओ झालाय, पुरुषो झालाय म्हणजे पुरुष. श्रद्धामयः तो हा पुरुष कसा, अयम म्हणजे हा, अयम श्रद्धावान पुरुषः, श्रद्धामयः पुरुषः. अयम म्हणजे हा पुरुष कसा आहे? श्रद्धामयः, श्रद्धामय आहे. आपण जसं दोषमय म्हणतो तसं श्रद्धामय, चांगले शब्द पण वापरले जातात. आणि म्हणून पुढे म्हणतात यहा म्हणजे यो, यहा यत श्रद्धा, यहा म्हणजे जो, आणि यत श्रद्धा म्हणजे ज्याची जशी श्रद्धा असेल. यत म्हणजे जी श्रद्धा, ज्याची जशी श्रद्धा असेल स एव सहा, तो तसाच असतो. 10 घरांचं सोडा, आपल्या एका घरामध्ये 5 माणसं असतील तर 5 जणांची 5 प्रकारची श्रद्धा असते. प्रत्येकाच्या ठिकाणी कोणता गुण कसा असेल त्यानुसार त्याची श्रद्धा, त्याचा विश्वास, त्याचं वागणं, त्याचं कर्म हे असू शकतं. म्हणून श्रद्धामय हा अयम पुरुष. अयम म्हणजे हा, एकाकडं बोट दाखवून नाही दाखवलेलं, सगळ्यांना उद्देशून सांगितलं की हा जो पुरुष आहे, पुरुष म्हणजे स्त्रिया पण येतात. नाही तर लोकांना वाटतं फक्त गीतेमध्ये पुरुषांचं सगळं वर्णन आहे, तसं नाही. पुरुष हा शब्द सामान्य कॉमन वापरलेला असतो. पुरी शेते इति पुरुष, ही 9 दारांचं जे शहर आहे, नगरी आहे, आपली देह ही नगरी आहे, आणि त्याच्यामध्ये जो शेते म्हणजे झोपतो किंवा
सगळे व्यवहार करतो, त्याला पुरुष म्हणायचं. मग स्त्रीमध्ये पण तेच आहे आणि तत्त्व आहे आणि पुरुषांमध्ये पण. म्हणून श्रद्धेनं युक्त असा जो कोणी असेल पुरुष, त्याची तशीच श्रद्धा असते. तर समश्लोकीत काय म्हणतात बघूया. जसं आता यांनी स्वभाव शब्द, श्रद्धेला सोपा शब्द त्यांनी दिला, स्वभाव. विनोबांनी सोपं करून सांगितलेलं असतं. जसा स्वभाव जो ज्याचा, श्रद्धा त्याची तशी असे. सोपं आहे ना. नाही, श्रद्धा हा शब्द ठेवलाच आहे. श्रद्धेचा घडीला जीव, जशी श्रद्धा तसाची तो. हा जीव कशामुळं घडतो? या श्रद्धेवर घडतो. जीवावर सगळे संस्कार जे होतात या श्रद्धेमुळं होतात आणि तो तसाच बनतो. त्याची श्रद्धा तशीच असते. बघा, काही लोक अगदी काळ्या दगडावर चिरे, त्याला किती जरी कोणी सांगितलं तरी तो त्याला जे करायचे तसाच करणार, तसंच वागणार, तसंच बोलणार. म्हणजे त्याची श्रद्धा जशी आहे ना तसाच तो वागणार, तो तसाच असणार. जैसे सत्व तैसी श्रद्धा या जीवांसी, की भक्ती देवासी नेमिली गा. हो तेरे सर्वा या भारताच्या राया, धरा आधी पाया बळकटी. पाया बळकट पाहिजे, श्रद्धा चांगली पाहिजे, तर सगळी इमारत आपली संसाराची म्हणा किंवा जीवनाची चांगली उभी राहील. ज्याची श्रद्धा तोची, होतो सव्यसाची, कीळ की नळाची प्रतिष्ठा ते. त्यांनी नळाची कीळ म्हणजे खिळा जो असतो ना आपण फिरवतो, तो जर पक्का असेल तर नळ चांगला पक्का, नाही तर त्याच्यातून सतत पाणी गळत राहतं. तशी ही श्रद्धा डळमळीत होते. जीव श्रद्धामय नेमुची हा स्वये, तुक याची माय मीच जैसा. तर हा प्रत्येक मनुष्य, हा जीव जो आहे तो श्रद्धामय आहे आणि तो स्वतःच त्यानं नेमून दिलेला आहे किंवा नेमूची स्वये म्हटलेलं. आणि तुकयाची माय मीच जैसा. आता हे तुकयाची स्वतःलाच तो उद्देशून प्रत्येक गोष्ट म्हणत असतो की जसं काही तुकयाची माय म्हणजे मीच आहे. म्हणजे आई जसं करेल तसं तुकया करणार असं त्यांना म्हणायचं आहे का काय म्हणायचं ते माहिती नाही. आता पुढे वामन पंडित म्हणतात, जसे सत्व तशी श्रद्धा, होते सर्वांसी भारत. जसे सत्व तशी श्रद्धा, होते सर्वांसी भारत. ज्याची श्रद्धा तेची होतो, जीव श्रद्धामय स्वये. तशीच त्याची श्रद्धा असेल तसा तो श्रद्धामय होतो. आठल्ले म्हणतात, सत्वानुरूप होते श्रद्धा, हा अर्जुना असे नियम. श्रद्धामय पुरुषची हा, श्रद्धा जैशी तिच्यासी होई सम. सम म्हणजे सारखा. त्याची जशी श्रद्धा असेल तिच्यासारखाच तो मनुष्य होत असतो. त्यांनी पुरुषच शब्द वापरलेला. मिरजकर म्हणतात, सत्वानुरूप सर्वांची, श्रद्धा भारत केवळ. श्रद्धाळू जन हे सारे, जशी श्रद्धा तसे फळ. किती श्रद्धेवर जोर दिलाय सगळ्यांनी. गडकरी म्हणतात, सत्वानुरूप सर्वांची, असे श्रद्धा ही अर्जुना. कुणी भारता म्हणलं, कुणी अर्जुना. त्यातली जी सगळं आशय जो आहे तो सगळ्यांचा, फक्त शब्द आणि त्याची रचना प्रत्येक वृत्त प्रत्येकानं वेगळ्या ह्याच्यात केले. श्रद्धाळू जन हे सारे, जशी श्रद्धा तसाची तो. भारती म्हणतात, प्रकृती गुणानुरूपण, भक्तिगुणही मानवांना उद्भवतो. प्रकृती गुणानुरूपच भक्तिगुणही मानवात उद्भवतो. तो गुण जैसा ज्याचा, तैसा त्याचा स्वभाव गुण असतो. तो गुण जैसा ज्याचा, तैसा त्याचा स्वभाव गुण असतो. म्हणजे भक्तिगुणसुद्धा त्याच्यात तसाच उतरतो. आता मी तुम्हाला परवा सांगितलं होतं की भागवतामध्ये आता सध्या त्याचा अभ्यास चालूच आहे की ज्या सगळ्या गोपी आहेत आणि सगळे गवळी जे आहेत त्यांची श्रद्धा फक्त त्या भगवंतापाशी. सगळं सर्वस्वच येतो, त्याला सर्वस्व त्यांनी देऊन टाकलं. प्रत्येक कृती ही त्या भगवंतासाठी आणि तोच त्यांच्या म्हणजे त्यांचं एक ध्येय म्हणू किंवा त्यांच्यासमोर ज्याची पूजन किंवा ज्याचा आदर्श मानायचा
तो म्हणजे तो अगदी बाळकृष्णापासून मोठा होईपर्यंत 11व्या वर्षापर्यंत तो गोकुळात राहिलेला आहे. तर तोपर्यंत त्यांची श्रद्धा फक्त भगवंत आहे, फक्त तो बाळकृष्ण आहे. त्यामुळं जसं बाबा वाक्यम प्रमाणम तसा तो कृष्ण जे सांगल ते सगळे पेंदे करणार, सगळे त्याचे गोप करणार, मित्र करणार. म्हणजे तो लहान होता सगळ्यांमध्ये. का लहान होता तर त्याचंही कारण सगळ्यांना माहिती आहे की तो जन्मल्या इकडे आलेला आहे गोकुळात. आणि जेव्हा त्या योगमायेनं सांगितलं की तुला जो संहार करता आहे तो गोकुळात सुखानं नांदतो आहे, म्हणून त्या कंसाने काय केलं, त्या काळात जन्मलेली जेवढी दूध पिती मुलं होती त्या सगळ्यांना मारून टाकलं, आपल्या राक्षसांना मित्रांना पाठवून. त्या पुतनेनं सुद्धा श्रीकृष्णाला मारण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. ते शकटासूर किती राक्षस आले त्याला मारण्यासाठी, तृणासूर. पण हा वाचलेला आहे कारण तो साक्षात परमात्मा आहे, भगवंत आहे. आणि म्हणून काय झालं की सगळे जे बाकीचे मित्र होते ते त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी असे मोठेच होते. जे अगदी वर्षभराची जी लहान मुलं असतील त्याच्या वयातली ती सगळी मारली गेलेली होती. त्यामुळे त्याच्यावर एवढी श्रद्धा होती सगळ्यांची की तो लहान असून सुद्धा तो सगळ्यांचं श्रद्धास्थान होतं. बघूया आता शंकराचार्य काय म्हणतात. ते असंच म्हणतात की सर्व प्राणीमात्रांची श्रद्धा त्यांच्यावर झालेल्या भिन्न भिन्न संस्कारातून निर्माण झालेली असते. त्याच्यावर तर आता इतकं छान सांगता येईल बघा, एका श्लोकावर खूप वेळ बोलता येईल इतकं आहे त्याचे. आणि असं असेल तर काय होईल त्याबद्दल सांगताना की या ठिकाणचा पुरुष हा संसारी जीव असून तो श्रद्धामय आहे. आपण सगळे संसारीच आहोत. आपण कोणी विरक्त, वैरागी, संत अगदी 100% नाहीच आहे. थोडा अंश आपल्याकडे त्यांच्यातला असेल, कारण तो ज्या श्रद्धेने युक्त असतो त्या जीवाची त्या प्रकारची श्रद्धा असते आणि म्हणून तो स्वतः तसाच असतो, त्या श्रद्धेनुसारच असतो. आता हे अगदी तोंडपाठ झालं की श्रद्धामयो योम पुरुषो यो यत् श्रद्धा स एव सहा. त्यामुळं आपण म्हणूच शकत नाही समोरच्याला की तू असा का वागतोस. त्याची तशी श्रद्धा आहे, त्याच्यावर संस्कार तसेच झालेले आहेत. आत्ता सध्याच्या काळातलं जर पाहिलं ना तर बघा, जे थोडेसे तुम्ही आम्ही आहोत, घरामध्ये पूजन करतील, पूजा करतील, पाठ म्हणतील, काहीतरी संस्कार आहेत. आपली नंतरची जी पिढी आहे त्यांनीसुद्धा थोडंसं जपून ठेवलं. निदान सणासुदीला तरी ते आपल्या मुलांवर संस्कार करतात, ते सगळं करून. पण आता एकदम नवी पिढी तर काहीच नाही, कुठला देवन कुठलं काय, काही त्यांना ठेवायचं नाही, काही नाही. खाण्यापिण्याच्या, बोलण्याच्या सवयीसुद्धा हे संस्कार होतात. जे संस्कार होतात त्याच्यानुसार तो मनुष्य तशा श्रद्धेचा बनतो. घरामध्ये जर सतत चांगले संस्कार असतील, चांगलं बोलणारे असतील तर ती मुलंसुद्धा तशीच चांगली वागतात. आणि ज्यांच्या घरात सारखी भांडणं, तंटा, वाईट बोलणं, उलटं बोलणं, आणि ते जे व्यवसाय करतात त्यानुसार त्यांचं, म्हणजे समजा एखादा चोर असेल तर तो चोर येऊन घरात बायकोला काय सांगणार, अगं तो आमका आडवा आला त्याला मी पार खतमच करून टाकला, असंच मग त्यांची मुलं तेच रोज ऐकणार. म्हणजे मोठी झाल्यावर ते तसेच वागणार, त्यांची श्रद्धा तशीच तामसीच बनणार. पण जो चांगलं सांगत असेल की नाही बाबा आज दिवसभरात ह्या गोष्टी माझ्या हातून झाल्या, मी चांगलं केलं, आपलं भगवंत आपलं पाहत असतो सगळं. आपले जनरल लोक असे बोलत असतात की सगळं आपण जरी नाही सांगितलं आपल्याला वाटत असतं, पण भगवंताला सगळं दिसत असतं, तो सगळं पाहत असतो. म्हणून आपण चांगलं वागायला पाहिजे, कधी मनात वाईट आणायचं नाही. असे ज्यांचे संस्कार आहेत त्यांची मुलं पण तशीच चांगली बोलत असतात बघा. आता आम्ही पाहतो रोज मनाच्या श्लोकाच्या इथे अशी प्रत्येक ह्याची मुलं आहेत. काही मुलं अगदी प्रत्येक गोष्टीला विरोधच करत असतात किंवा वाकडं लावतच असतात, हे कसं काय, हे असं कसं काय. पण काही मात्र अगदी छान, जसं एकदा सांगितलं की लगेच त्यांच्यानुसार त्यांच्या आचरणात बदल होतो. तर म्हणून ही जशी ज्याची आहे तशी ती श्रद्धा होत असते. किती अशी उदाहरणं आपल्यासमोर जशी असतील तशी मी म्हणलं तसं त्या श्रद्धेनं युक्त लोक असतात ते बघा. मग आता प्रत्येक कृतीचं किंवा प्रत्येक कर्माचं या 3 श्रद्धेमध्ये कसं रूपांतर होतं किंवा कसं विभागणी आहे किंवा ती कशी ओळखायची ते आता 4थ्या श्लोकापासून सांगतायत बघा. पहिलं
यज धातू म्हणजे यजन किंवा यज्ञ पूजा. तर ते मगाशी सांगितलं होतं थोडक्यात, पण आता इथं तो श्लोकच आलेला आहे की देव यक्ष प्रेत इत्यादींच्या पूजनामुळं ही त्रिविध प्रकारची श्रद्धा पूजनाच्या बाबतीत यजनाच्या बाबतीत कशी आहे. यजन्ते सात्विका देवान यक्ष रक्षांसी राजसाः प्रेतान भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. आता सात्विका जनाः ते काय करतात, देवान यजन्ते, एक एक भाग त्यातला घ्यायचा. सात्विका देवान यजन्ते, पुढं तो संधी आहे देवान यक्ष रक्षांसी. देवान हा शब्द वेगळा आणि यक्ष रक्षांसी हा समास वेगळा आहे. तिथे दोन शब्द आहेत, देवान म्हणजे देवांना आणि यक्ष रक्षांसी. यक्ष म्हणजे यक्ष ही एक योनी मानलेली आहे, यक्ष किन्नर, आणि तसेच रक्षस म्हणजे राक्षस. ते जे यक्ष आणि राक्षसांची पूजा करतात ते तामसा जनाः, नाही यक्ष रक्षांसी राजसाः. आणि प्रेतान, भूत प्रेत जे आपण म्हणतो ना त्यापैकी प्रेत, भूतगणान इथं संधी आहे, प्रेतान भूतगणान च अन्ये. च म्हणजे आणि, अन्य म्हणजे दुसरे, म्हणजे प्रेतांना आणि भूतगणांना. भूतगणांची वेगवेगळे गण असतात ना, गण म्हणजे समुदाय, भूतांचे वेगवेगळे समुदाय, तर त्यांची यजन्ते पूजा करतात. ते कसे आहेत, तामसा जनाः, ते तामस लोक आहेत. जे देवांची पूजा करतात ते सात्विक पुरुष आहेत किंवा सात्विक पुरुष देवांची पूजा करतात. राजसाः म्हणजे राजस पुरुष यक्ष राक्षसांची पूजा करतात. आणि तामस लोक हे प्रेत आणि भूतगण यांची पूजा करतात. असा सोपा, तसा हे अर्थ कळायला अवघड नाही आहे. पण आपण जर ही प्रेत भूतगणांची कुठं पाहिलीच नसेल पूजा तर आपल्या डोक्यात ते बसणार नाही. पण काही लोक असे करतात, सगळ्याची पूजा करतात. बघा ते आता शंकराचं सुद्धा खरं वर्णन आहे की शंकरसुद्धा कपाल म्हणजे कवट्या, हो की नाही, कवट्या धारण करतो. पण तो काही तशा अर्थानं तमोगुणी म्हणायला पाहिजे, कारण तो संहार करतो सगळ्यांचा म्हणून ते त्याचं प्रतीक दाखवलेलं असणार. आता कधी कधी दत्तांची पण अशी रूपं वेगवेगळी दाखवलेली आहेत बघा, की ते सुद्धा जातात स्मशानात जातात, किंवा काही ठिकाणी ते असंही त्यांचं विकृत थोडं स्वरूप दाखवलेलं आहे की लोकांना जे खरे भक्त आहेत ते श्रद्धा त्यांची नक्की कशी आहे. तर एखाद्या युवतीला आपल्या मांडीवर घेऊन बसलेले असे पण दाखवलेत, म्हणजे लोकांना वाटेल की हा एवढा सज्जन साधू किंवा एवढा देव आणि हा सुद्धा असे कामाच्या आहारी कसा काय गेलेला आहे. ते लोकांमध्ये थोडंसं असं वातावरण निर्माण करण्यासाठी म्हणा, किंवा लक्षात म्हणजे त्यांची खरी परीक्षा घ्यायची असते की त्यांचा आपल्यावर खरी श्रद्धा आहे का, खरा भाव आहे का. तो एक राजा असतो आणि मग तो काही झालं तरी त्या दत्तापासून हालतच नाही. तो म्हणतो मी तुमच्या इथंच तुमच्याकडेच येणार, थांबणार म्हणजे थांबणार. जेव्हा खात्री पडते की याची फक्त श्रद्धा आपल्या ठिकाणी आहे त्यावेळेला मग ती जी माया निर्माण करतात, हे सगळे देव काय करतात, माया निर्माण करतात आणि ती माया सगळी लुप्त होते. खरे त्यांचं आचरण तसं नसतं, पण लोकांवर अशी मोहिनी पाडून किंवा त्यांचा खरा श्रद्धा स्वभाव विश्वास कशावर आहे हे पाहण्यासाठी असतं. आता झाला घोटाळा. बरं, आता पुढचा श्लोक बघूया. अशास्त्र विहितंगो कायचे राहिले ते समश्लोकी राहिले ना. सत्वस्थ पूजिती देव यक्ष राक्षस राजस प्रेते आणि भूते खेते पूजिती लोक तामस. सोपं सांगितलं आहे विनोबांनी. आता संत तुकाराम तेच सांगतात, सत्वाढ्य तो देवा भजे अर्पी भावा भूपार्थ सचिवा सेवा जैसी. छान सांगितलीत उदाहरणं की भूपार्थ सचिवा सेवा जैसी. भूप म्हणजे राजा, राजाची सेवा कोण करतो, त्याचा सचिव असतो तो किंवा प्रधान असेल तो. आणि सत्वाढ्य म्हणजे सत्वानी युक्त, आढ्य म्हणजे श्रीमंत, सत्वगुणांनी श्रीमंत असा जो आहे तो भजे अर्पी भावा, तो देवा भजे अर्पी भावा म्हणजे त्याचे भाव सगळे देवालाच अर्पण केलेले असतात आणि तो देवांचंच पूजन करतात.
तसं राक्षस ते यक्षा भजती गा रक्षा गोरस सापेक्षा कुरवाळी गा. आता राजस लोक आहेत ते यक्षाला भजतात आणि गोरस सापेक्षा कुरवाळी गा, म्हणजे गोरस वगैरे सुद्धा त्यांना त्याची अपेक्षा असून ते कदाचित गायीची रक्षा करत असतील. कारण भूतप्रेत भूतगणांच्याने म्हणलं आहे ना, ते पुढं म्हटलं आहे म्हणा तामसांनी. आणि तामस भूतप्रेमी आयुष्य वेचिती, तामस मात्र सगळं आयुष्य आपल्या भूतांच्या प्रेमामध्ये घालतात. सिंधीत छाये प्रति मद्यपी फुग्गा, जो मद्यपी असेल तो आयुष्य सगळं मद्यप्राशनातच घालवतो. आणि काही सिंधी हा शब्द वापरलेला की छाये प्रति, म्हणजे काही त्या छायेला सावलीला सुद्धा महत्त्व देणारे असतात. तैसे अघोरी ते वेचुनी धनाते, तैसे अघोरी ते वेचुनी धनाते, राजी तुकया ते न करीती. आणि काही जण फक्त धन मिळवण्यासाठी धडपड, मग काय तोडाफोडा काही करा. आपल्याला वाल्मिकींचं वाल्याचंही उदाहरण माहिती आहे. ते सगळ्यांना लुबाडत होता, दरोडेखोर करत होता. पैसा लुबाडून घेणं, ते पैशासाठी माणसांचे प्राणसुद्धा घ्यायला कमी करत नव्हता. तसे अघोरी वेचुनी धनाते, धनाला वेचण्यासाठी अघोरी. खरा हा अघोरी हा शब्द तसा तुकारामांनी चुकीचा, म्हणजे चुकीचा असं नाही म्हणता येणार, पण असा थोडासा दोषयुक्त आहे. घोरचा अर्थ असतो भयंकर, म्हणजे भयंकर असं कर्म करून पैसा लुबाडणं. आणि अघोराचा अर्थ होतो भयंकर नसलेलं ते. पण आपल्या व्यवहारात तो अघोरी उपाय, अघोरी प्रयत्न असा जो चुकीचा एक रूढ झालेला आहे शब्द, तो आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आता हे काय म्हणतात बघा, गोखले म्हणतात, सात्विकी पूजिती देवा राजसी यक्ष राजसा यक्ष राक्षसा प्रेता भूतगणा अन्या पूजिती जनतामसी. सोपं सांगितलं. सेनापती बापट म्हणतात, देवा सात्विक पूजिती राजसी यक्ष राक्षसा, देवा सात्विक पूजिती राजसी यक्ष राक्षसा, प्रेता भूतगणान लोकी पूजिती तामसी जन. हे तामसी लोक तर प्रेत भूत यांचीच पूजा करतात. नंदापुरे म्हणतात, सत्वगुणी जन देवा पूजी, सत्वगुणी जन देवा पूजी, यक्ष राक्षसार रजोगुणी, यक्ष राक्षसार रजोगुणी, भूतपिशाचादिक गणांना, भूतपिशाचादिक गणांना सदा पूजिती तमोगुणी, सदा पूजिती तमोगुणी. आणि हरिपंडित म्हणतात, सात्विक भजती देवगणाते, राजस भजती रात्रीचराते, रात्रीचर म्हणजे राक्षस, तामस भजती भूतगणाते, यदृश गुणबा तादृश नाते. यदृश गुणना तादृश, म्हणजे याचे गुण जसे आहेत तसे त्याचे दिसणार नाहीत. सख्खी भावंडं असतात, अगदी जुळी भावंडंसुद्धा आपलं म्हणतो त्यांचं सगळं सारखं असतं, पण त्यांच्यासुद्धा विचारामध्ये, वागण्यामध्ये, स्वभावामध्ये भेद असू शकतो. तर आता हे सगळी श्रद्धा एक एक पूजनाबद्दलची सांगितली. कोण कसं पूजतं, कोण कसं हे करतं. शंकराचार्य काय म्हणतात बघा, की अशा प्रकारे कार्यानुरूप ज्यांच्या सात्विकादी निष्ठांचा निर्णय करण्यात आला आहे, अशा हजारो मनुष्यांमध्ये कोणी एखादा, हजारात एक म्हणतायत बरं का. आणि आपण सुद्धा बघतो, आता जर चांगलं निरीक्षण केलं तर हजारामध्ये तरी भेटेल का नाही माहिती नाही. शास्त्रविधी सोडून हजारामध्ये कोणीतरी एखादा शास्त्रविधी सोडून पूजादी कार्यात तत्पर असतो आणि सात्विक निष्ठावंत होतो. आणि जास्तीत जास्त लोक हे राजसी, ज्याला जास्त चटपट सारखं काही नाही काहीतरी कार्य पाहिजे, इकडं फिरा तिकडं फिरा, हे करा ते करा, असे जे आहेत ना ते राजसीच आहेत. रजोगुणाची तर आपण किती वैशिष्ट्ये पाहिलेली. आणि तामसी हे निष्ठावंत असतात. कसे असतात? फक्त भूत प्रेत पिशाच याच्यामध्येच मग्न असतात. त्यामुळं प्रत्येकाची श्रद्धा ही तपासून बघावी आपण.
जसं ते आयुर्वेदामध्ये प्रकृतीचं परीक्षण केलं जातं, कशाची आवड आहे त्याच्यावरून तो वातगुणी किंवा पित्त पित्त ज्याच्याला पित्ताचे पदार्थ आवडतात तो पित्त प्रकृतीचा, आणि जो शांत असतो, निवांत असतो, सगळं कधी कोणावर रागावणार नाही, सगळे शांत शांत काम करणार, तो कफ स्वभावाचा. अशासारखे हे 3 आहेत. वात पित्त कफ हा जसा आहे ना तसाच इथे पण आहे सगळा 3चा भेद. पुढचं बघूया श्लोकात. होईल का? आहे 30 झाले. वाऱ्याने अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः दंभाहंकारसंयुक्ताः कामरागबलान्विताः. आता काय सांगितलंय? अशास्त्रविहितं घोरं. आधी प्रश्न त्यांनी विचारला होता ये शास्त्रविधीम उत्सृज्य, तोच इथं आलाय की अशास्त्रविहित, शास्त्र न पाळणारा, त्याच्यानुसार न वागणारा, तो अमुळं नकार येतो. घोरम, आत्ता इथं बरोबर गीतेत बरोबर शब्द वापरलेला आहे, घोर, भयंकर. असं ये जनाहा तप्यन्ते तपहा, किंवा ये जनाहा तपहा तप्यन्ते. आता तपाचे 3 प्रकार सांगणार आहेत इथं ह्या श्लोकामध्ये. मगाच्या श्लोकामध्ये यजन किंवा पूजनाचे 3ही जणांचं वैशिष्ट्य हे एका श्लोकात सांगितलं होतं. आता इथं कसं सांगतायत की जे शास्त्रविहित असं तप करत नाहीत, पण घोर भयंकर असं तप करतात. आणि ते कसे असतात? दंभाहंकार संयुक्ता, एकच समास आहे पण त्यात 3 शब्द आहेत. दंभ अहंकार यांनी संयुक्त असतात. दंभ तर आपल्याला माहिती आहे, ताठा, आणि अहंकार म्हणजे मीपणा, सगळीकडं मी मी मी. काल कोणतरी सांगत होते की पहिला मी आणि मग माझे. कोणी म्हणतात माझे आधी माझे नंतर मी, कसंही घ्या, तो क्रम चुकवा, मागे पुढे करा, पण मी आणि माझं करणारे जे आहेत ते दंभाहंकार संयुक्त, दंभ आणि अहंकाराने युक्त असतात, अतिशय त्यांनी जोडलेले असतात. आणि शिवाय ते कसे असतात? काम राग बलान्विताः. काम तर माहिती आपल्याला, वासना, इच्छा, आणि राग म्हणजे आसक्ती, आणि बल म्हणजे सुद्धा एक आपल्या सामर्थ्याचा ज्याला गर्व आहे असे त्यांनी युक्त असे असतात. म्हणजे अभिमान, सामर्थ्याचा सुद्धा अभिमान. सामर्थ्य आहे ही चांगली गोष्ट आहे, म्हणून समर्थ काय म्हणतात? सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयांचे. म्हणजे ज्याच्याजवळ सामर्थ्य आहे त्यानं चळवळ करावी, समाजामध्ये बदल करावा. पण त्या सामर्थ्याचा जेव्हा अहम होतो, स्वतःला जास्त अभिमान वाटायला लागतो, आणि मग बळाच्या अभिमानाने जे युक्त असतात ते कसे असतात ते इथं सांगितलेलं की तप्यन्ते ये तपोजनाः अशास्त्रविहितं घोरं. तर असे जे लोक आहेत शास्त्रविधीला सोडून केवळ मनाच्या कल्पनेप्रमाणे आणि घोर असं तप करतात. शिवाय दंभ अहंकार कामना आसक्ती आणि बळाचा अभिमान यांनी युक्त असतात. एखादंच फक्त म्हणणं होईल आता. विनोबाजी काय म्हणतात बघा. शास्त्रे निषेधिले घोर. निषेध शब्द छान वापरलाय त्यांनी. दंभे आचरती तप. अभिमानास पेटूनी, अगदी एकदम चांगलंच वापरलंय शब्द. कामरागे बळावले. अभिमानानं अगदी पेटून म्हणतात ना, तो अगदी पेटलाय, तो शब्द वापरलाय त्यांनी. अति अभिमान त्याच्याजवळ आहे. शास्त्रे जेन सांगे तेथे रात्री जागे. प्रेतावरी अंगे पढे मंत्रू. अरे बापरे, किती त्यांनी भयानकता त्या बिभत्स वर्णन केल्या. घोर तप कैसे जोडी जीव हिसे. नेमे तिथी पिसे पर्व काळू. दंभे कामे किंवा अहंकार व्हावा. भल्यावरी दावा चालवुनी. विशेष प्रीतीच्या बळेही मतीच्या. चेष्टा तुक याच्या आरंभिती.
तुकोबा सांगतायत की ह्या अशा सगळ्या चेष्टा ज्यांच्या आहेत, हालचाली आहेत, की शास्त्र जे सांगत नाही तेच हा करणार. रात्री जागत बसणार, प्रेतावरी अंगे पढे मंत्रू, प्रेतावर असं काहीतरी हे करून मंत्र पढत बसतात आणि अत्यंत घोर असं तप करत असतात, जीवाची हिंसा करतात आणि नेमे तीर्थे पिसे पर्व काळू. पर्वकाळ जेव्हा असेल त्यावेळेला तीर्थाच्या ठिकाणी जाणं त्यांना आवडतं वगैरे असं सांगितलेलं आहे. आणि दंभ, काम, अहंकार हे तर आहेच, पण भल्यांना त्रास देस, सज्जनांना त्रास देणं, जे चांगलं वागतात त्यांना त्रास देणं. बघा ना, सगळ्या संतांना किती पिडलं हो. ज्ञानदेवांना तर छळलं, तुकारामांनाही तो मुंबाजी काय नाही काय सगळ्यांनी खूप त्रास दिलेला. समर्थानही असेच की आपले गोंदवलेकर महाराज, त्यांनासुद्धा त्रास देणारे लोक होते. म्हणजे जो सज्जन आहे, भला आहे, त्याच्यावर दावा घालवतात. म्हणजे हल्लीच्या भाषेतलं उदाहरण दिले की कोर्ट कचेऱ्या करतात, खरी जागा त्याचीच असते पण आपल्याला हिरावून घ्यायची म्हणून त्याच्यावर दावा लावायचा, अशा प्रकारे. आणि विशेष प्रीतीच्या बळेही मतीच्या, म्हणजे आपल्या मतीला, बुद्धीला जास्त प्रेम, तिच्यावर आपली जशी आहे बुद्धी तिच्यावरच जास्त प्रेम करायचे आणि अशा नको त्या चेष्टा किंवा हालचाली करत राहायच्या. थांबूया. इदम योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.